प्रेज द लॉर्ड प्रियांनो, पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या सभेमध्ये. आणि आज माझा पूर्ण विश्वास आहे की परमेश्वर आज तुम्हाला त्याच्या आशीर्वादाने भरणार आहे. कारण आजची जी सभा आहे प्रियांनो, ही आशीर्वाद आणि आरोग्य सभा आहे. आणि खरोखर प्रियांनो, तुम्हाला माहिती आहे आपला जो परमेश्वर आहे हा आशीर्वाद देणारा परमेश्वर, तो आपल्याला आरोग्य देणारा परमेश्वर. आज आपण त्या परमेश्वराकडून मोठ्या गोष्टींची अपेक्षा करूया आणि प्रियांनो विश्वास करूया की आज तो देव माझ्या जीवनामध्ये आरोग्य लागेल. यावेळेस आपण प्रार्थना करूया आणि आपल्या सभेला सुरुवात करूया. यावेळेस आपण सर्वजण आपले नेत्र बंद करूया, प्रार्थना करूया. पिता येशूच्या नावामध्ये आम्ही तुझ्या जवळ येतो. धन्यवाद 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 देतो. आम्ही तुझ्या नावाला गौरव, महिमा, आदर आणि सन्मान देतो. पिता आमच्या या सभेमध्ये तू आमच्यामध्ये उपस्थित आहेस. कारण प्रभू येशूने जे रक्त सांडलं त्या रक्ताच्या द्वारे तू आम्हाला पिता तुझ्या त्या दयाच्या सिंहासनाजवळ येण्यासाठी पूर्ण मोकळीकता दिलेली आहेस. पिता आम्ही धन्यवाद देतो की येशूच्या मौल्यवान रक्ताच्या द्वारे पिता तू आम्हाला निष्पाप, निर्दोष, निष्कलंक आणि पवित्र बनवलंस की प्रभू आम्ही तुझ्यापासून प्रत्येक आशीर्वाद प्राप्त करावा. पिता ही पूर्ण वेळ, ही पूर्ण सभा आम्ही तुझ्या हातामध्ये देतो. पिता आज आमचा विश्वास आहे जो प्रत्येक तुझे लेकर आज ही जी सभा बघणार आहे त्या प्रत्येक तुझ्या लेकरांना पिता तू तुझ्या आशीर्वादाने भरणार आहेस, आरोग्याने भरणार आहेस, मोकळीकतेने भरणार आहेस. प्रत्येकाच्या जीवनामध्ये पिता अद्भुत चिन्ह चमत्कार तू करणार आहेस म्हणून धन्यवाद. या सभेविरुद्ध तुझ्या लेकरांविरुद्ध कार्य करणाऱ्या दुष्ट आत्म्यांना, सैतानाच्या शक्तींना बांधते आणि या जागेमध्ये पिता आम्ही पूर्णपणे तुझं राज्य आहे. सर्व गौरव, सर्व सन्मान, सर्व महिमा पिता ही पूर्ण वेळ पिता तुझ्या हातामध्ये घेतलीस म्हणून धन्यवाद. येशूच्या नावामध्ये आमेन. प्रियांनो, यावेळेस आपण त्या परमेश्वराची स्तुती करूया. यावेळेस आपण काही गीत गाऊया. आपल्यामध्ये सुधाकर आणि यावेळेस तो आपल्याला लीड करणार आहे प्रभूच्या स्तुतीमध्ये. हालेलुया हालेलुया. मी प्रभू ईश्वरा धन्यवाद देतो, तुझे आभार आणि करतो. कारण की त्याचं वचन सांगतो स्तोत्रसंहिता 34 मध्ये असं सांगितलं की परमेश्वर किती चांगला आहे याचा अनुभव तुम्ही पहा. हालेलुया. खरोखर तो एवढा चांगला आहे की त्याने आपल्याला जिवंत ठेवला आहे. त्यामुळे प्रत्येक क्षणाला त्याने आपल्याला त्याची कृपा दिली. त्याने आपल्यासाठी बलिदान केलं आणि त्याने आपल्यासाठी रक्त सांडलं. तो मेला, पुन्हा तिसऱ्या दिवशी जिवंत झाला. हालेलुया. आणि आजही येशू आपल्यासाठी जिवंत आहे प्रियानो. हालेलुया. आणि बायबल सांगतं की त्याच्या रक्तामध्ये मुक्ती आहे. खरोखर येशूच्या रक्तामध्ये सर्व पापाची क्षमा झाली. आमेन. येशूच्या रक्तामध्ये सर्व मरणाची सत्ता नष्ट झाली. हालेलुया. त्यासाठी प्रियानो आम्ही प्रभू येशूला धन्यवाद दिया. आम्ही एक गीत गाऊन प्रभूला धन्यवाद दिया. सब कुछ होता है, लघु जग होता है. हड्डियों में जाना जाती है, हड्डियों में जाना
हालेलुया. हालेलुया. त्याच प्रियानो खरोखर प्रभू येशूचा रक्त आम्हाला सर्व पापातून मुक्त करतो. आमेन. हालेलुया. बायबल सांगतो ना प्रियानो, सोनं चांदी अशा नाशवंत वस्तू नव्हे. हालेलुया. खरोखर त्या देवाच्या मौल्यवान रक्ताच्या द्वारे त्याने आमचे सर्व पाप क्षमा केले. हालेलुया. आम्ही पाहतो प्रियानो, आज सर्व जग मरणाला घाबरते प्रियानो. हालेलुया. आज 24 घंटे प्रियानो दवाखाने जे आहे ते चालू आहे. डॉक्टर प्रयोग करत आहे की मरणाला कसं हरवलं पाहिजे प्रियानो. हालेलुया. परंतु प्रियानो आज आतापर्यंत कोणी प्रियानो मरणाला हरवू शकलं नाही. परंतु येशू ख्रिस्त हा मरणातून पुन्हा तिसऱ्या दिवशी जिवंत झाला. त्यांनी मरणाला हरवलं. बायबल सांगतो प्रियानो, जोही येशूवरती विश्वास ठेवतो तो देखील मरणातून निघून जीवनामध्ये पार गेलाय प्रियानो. आमेन. हालेलुया. आता मरणाला घाबरायची गरज नाही प्रियानो. हालेलुया. म्हणून तर देवाचं वचन सांगतं, मला जगणं ख्रिस्त आणि मरणं हे लाभ आहे प्रियानो. आमेन. हालेलुया. का प्रियानो? कारण की येशूमध्ये आम्हाला सार्वकालिक जीवन आहे. येशूचा जो नवीन करार आपल्या सोबत झाला तो म्हणजे असा की येशू बोला, मी तुम्हाला जीवन आणि विपुलपणाचं जीवन देण्यासाठी आलो. हालेलुया. आणि ते जीवन म्हणजे प्रियानो एक आशीर्वादी जीवन, एक आनंदाचं जीवन. कारण प्रभूचं वचन सांगतं, प्रभूमध्ये आनंद करा. पुन्हा सांगेल, आनंद करा. हालेलुया. का प्रियानो? कारण त्याने स्वतः बोललं, मी तुमच्या बरोबर सदा सर्व काळोखाच्या समाप्तीपर्यंत आहे, त्या पवित्र आत्म्याच्या द्वारे प्रियानो. हालेलुया. म्हणून आम्ही त्याची स्तुती करूया, एक गीत गाऊन प्रभूला धन्यवाद देऊया. पवित्र आत्मा उतर आओ, अभिषेक से हमें करो.
संपूर्ण आत्मा से आराधना, आराधना स्तुति आराधना, हालेलुया स्तुति आराधना, आराधना स्तुति आराधना, हालेलुया स्तुति आराधना, पूरे बल से आराधना, पूरे मन से आराधना, पूरे बल से आराधना, पूरे मन से आराधना, पूरे बल से आराधना, पूरे मन से आराधना, पूरे मन से आराधना। ओ रबा खरा बारिया, धन्यवाद धन्यवाद धन्यवाद। पिता आम्ही तुझ्या नावाला गौरव महिमा आदर आणि सन्मान देतो. प्रभू येशू आम्ही तुझ्या नावाला उंच उंच आणि उंच करतो. कारण प्रभू येशू तू आमच्यासाठी त्या क्रूस खांबावर तुझं बलिदान केलंस, आमच्यासाठी तुझं मोलवान रक्त सांडलंस आणि त्या मोलवान रक्ताच्या द्वारे तू आम्हाला निष्पाप निर्दोष निष्कलंक आणि पवित्र बनवलंस. पिता आम्ही धन्यवाद देतो की त्या रक्ताच्या द्वारे तू आम्हाला अंधकाराच्या सत्तेमधून बाहेर काढलंस, आम्हाला तुझ्या प्रिय पुत्राच्या राज्यामध्ये आणलंस, आम्हाला प्रकाशातील पवित्र जन बनवलंस. पिता आम्ही धन्यवाद देतो तुझ्या प्रेमासाठी, धन्यवाद देतो येशूसाठी, धन्यवाद देतो पिता तुझ्या कृपेसाठी. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. ही पूर्ण वेळ ही पूर्ण सभा प्रभू आम्ही तुझ्या हातामध्ये देतो. यावेळेस आपण वचनासाठी प्रार्थना करूया, आपल्यासाठी बदल सुधाकर प्रार्थना करू. याचं वचन प्रभू त्याच्या इच्छेने करू. त्यासाठी प्रार्थना करू. हालेलुया. धन्यवाद प्रभू, आम्ही धन्यवाद देते पिता, आम्ही तुझी स्तुती करते. यावेळेस प्रभू येशू खरोखर आम्हाला तुझं वचन ऐकण्याची संधी दिलीस, त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. आज पिता प्रार्थना करतो, आज प्रत्येक जे काही वचन आहे दे बाप्पा, आज तू वचन आम्हाला तुझ्या पवित्र आत्म्याच्या द्वारे प्रगट कर दे बाप्पा. प्रत्येक एक एक शब्द पिता तुझ्या पवित्र आत्म्याच्या द्वारे तू आम्हाला प्रगट केलास, त्याबद्दल धन्यवाद देतो माझ्या बाप्पा. कारण की वचन सांगतो दे बाप्पा, वचन सजीव आहे, सक्रिय आहे. खरोखर दे बाप्पा तुझा आज ते सजीव वचन तू आम्हाला दिलंस दे बाप्पा, आणि त्या वचनाच्या द्वारे प्रभूची आज तू प्रत्येकाचे बंधन तोडले दे बाप्पा, प्रत्येकाच्या जीवनामध्ये आरोग्य दिलं दे बाप्पा, प्रत्येक जीवनामध्ये आज तू कार्य केलंस, त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो प्रभू. आज हे वचन दे बाप्पा आम्हाला ऐकण्यासाठी दे बाप्पा, कान दिलेस आम्हाला समजणार दे बाप्पा, अंतःकरण दिलंस, त्याबद्दल धन्यवाद देतो प्रभू. आमच्या पासवर्ड आम्ही तुझ्या हातामध्ये सोपवतो, आजच्या वचनाच्या द्वारे आज तू कार्य केलंस, त्याबद्दल धन्यवाद देतो प्रभू. येणाऱ्या सर्व अडचण तू दूर केलंस आणि वचन हे आशीर्वादित केलंस, त्याबद्दल आभार आणि तुला मानतो. येशूच्या नावामध्ये मागतो, आमेन. हालेलुया. पियानो पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. हालेलुया. त्या परमेश्वराने पुन्हा एकदा त्याची कृपा आपल्यावर नवीन केलेली आहे आणि त्याने आपल्याला सहाय्य केलं पियानो की आपण पुन्हा एकदा त्याच्या वचनावर आपण मनन करा. पियानो परमेश्वराचं वचन हे आपल्यासाठी खूप 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 महत्वाचं आहे आणि आज आपण एक खूप महत्वाचं वचन आपण पाहणार आहोत. याच आपण प्रभूच्या वचनामध्ये जाऊया. पियानो खरोखर येशू बोललाय की जे वचन मी तुमच्याशी बोलतो ते आत्मा आणि जीवन आहे आणि खरोखर पियानो देवाचं वचन हे आपल्याला जीवन देणार आहे. देवाचं वचन पियानो आपल्याला आशीर्वाद देणार आहे. देवाचं वचन येशू बोलला तुम्हाला सत्य समजेल आणि सत्य तुम्हाला सर्व बंधनातून
आणि शापातून मुक्त करेल. तर प्रियानो, यावेळेस आपण आज एक खूप महत्वाच्या प्रश्नामध्ये जाऊया. आज आपण यशाया याचा 55 अध्याय आणि यावेळेस प्रियानो आपण 10 पासून सुरुवात करूया आणि 13 पर्यंत आपण वचन वाचूया. 10 पासून ते 13 पर्यंत. त्यास आपल्यामध्ये ब्रदर सुधाकर हे वचन वाचतात. पहा, पाऊस व बर्फ आकाशातून पडतात आणि पृथ्वी भिजून तिला सफळ व हिरवीगार केल्या वाचून, पेरणाऱ्यास बी खाणाऱ्यास भाकरी दिल्या वाचून ती परत वर जात नाही. त्याप्रमाणे माझ्या मुखातून निघणारे वचन होईल. ते माझी इच्छा पूर्ण केल्या वाचून व ज्या कार्यासाठी मी ते पाठविले ते केल्या वाचून माझ्याकडे विफल रूप परत येणार नाही. तसे तुम्ही आनंदाने निघा, शांतीने निर्भयता. पर्वत व टेकड्या तुमच्या पुढे जयघोष करतील, वनातील सर्व वृक्ष टाळ्या वाजवतील. काटेऱ्याच्या जागी सूर उगवेल, रिंगणीच्या जागी मेंढी उगवेल. यावर परमेश्वराचे नाव होईल. हे सर्व काळाचे चिन्ह होईल. ते कधी नष्ट होणार नाही. हालेलुया. प्रियानो, इथं परमेश्वराचं वचन आपण पाहतो की देवाचं वचन इथं सांगते, पहा, पाऊस व बर्फ आकाशातून पडतात आणि पृथ्वी भिजवून तिला सफळ व हिरवीगार केल्या वाचून, पेरणाऱ्यास बीज खाणाऱ्यास भाकरी दिल्या वाचून ती परत वर जात नाही. बायबल सांगतो, त्याप्रमाणे माझ्या मुखातून निघणारे वचन होईल. ते माझी इच्छा पूर्ण केल्या वाचून व ज्या कार्यासाठी मी ते पाठवले ते केल्या वाचून माझ्याकडे विफल होऊन परत येणार नाही. तर खरोखर प्रियानो, आपण बघतो की औरंगाबादमध्ये खरोखर परमेश्वराच्या कृपेने चांगला पाऊस पडलेला आहे आणि खरोखर आपण पाहतो की पाऊस किती महत्वाचा आहे. प्रियानो, पाऊस ज्यावेळेस पडतो, बर्फ ज्यावेळेस आकाशातून पडतो, पृथ्वीला तो भिजवतो आणि आपण पाहतो की पृथ्वीला तो सफळ व हिरवगार करतो. प्रियानो, जर पाऊस पडला नाही, तुम्हाला माहिती आहे उन्हाळ्यामध्ये सर्व सुकून जातं ना, पण आपण पाहतो की ज्या वेळेस पावसाळा सुरू होतो, ज्या वेळेस पाऊस पडायला लागतो आणि त्यावेळेस काय होतं प्रियानो, त्यावेळेस ही जी पृथ्वी आहे ही सर्व सुकलेली आहे. आपण पाहतो सगळीकडे, आपण पाहतो जे पिवळे पान आहेत, सगळीकडे आपण पाहतो जे वाळलेले झाड आहेत प्रियानो, इवन आपण पाहतो ते त्या पाण्याच्या द्वारे टवटवीत व्हायला लागतात, हिरवेगार व्हायला लागतात. पण इतकंच नव्हे प्रियानो की त्या पावसामुळे जे पाणी पडतं, ते पाणी पडतं त्यावेळेसच जे सर्व आपण पाहतो शेतकरी लोक प्रियानो, तुम्हाला माहिती आहे त्यांच्या शेतामध्ये बी पेरण्यासाठी पुढे सरसावतात. पाणी जर पडलं नाही, पाऊस जर पडला नाही तर तुम्हाला माहिती आहे प्रियानो दुष्काळ येतो आणि तुम्हाला माहिती आहे दुष्काळामध्ये कोणीही त्यांच्या शेतामध्ये पेरणी करत नाही. आणि मग म्हणून आपण बघतो की पाऊस हा खूप खूप महत्वाचा आहे. विचार करा प्रियानो, तुम्ही जर तुमच्या घरामध्ये आहात आणि विचार करा की तुमच्या घरामध्ये पाणीच नाही, एक थेंब पण पाणी नाही. विचार करा आपला जीव कसा बेचैन होतो, कारण आपल्याला सर्वांना पाण्याची गरज आहे. आपण सकाळी उठल्यापासून ना सकाळी रात्री झोपेपर्यंत आपल्या सर्वांना पाणी लागतं. इनफॅक्ट तुम्ही जर माणसाचं जर शरीर आपण बघितलं, माणसाचं जे शरीर आहे जवळजवळ 78% त्याच्यामध्ये पाणी आहे. विचार करा प्रियानो, मग आपल्याला पाण्याची गरज आहे. तुम्हाला माहिती आहे आपल्याला पिण्यासाठी पाणी लागतं. विचार करा प्रियानो ना की तहान लागल्यानंतर ना दुसरी कोणतीही गोष्ट दिली आपल्याला ती प्रिय वाटत नाही, पण आपल्याला पाणी पाहिजे है ना. पण इतकंच नाही प्रियानो, आपल्याला जेवण बनवण्यासाठी पाणी लागतं. प्रियानो, आपल्याला आंघोळ करण्यासाठी पाणी लागतं, आपल्याला कपडे धुण्यासाठी पाणी लागतं, आपल्याला जे घरातले भांडे असतील ते भांडे धुण्यासाठी, सर्व गोष्टींसाठी पाण्याची गरज आहे. आता विचार करा प्रियानो, बायबल सांगतं ना की जो पाऊस पडतो आणि आपण पाहतो पृथ्वीला भिजवून तिला सफळ व हिरवगार करतो आणि हा पाऊस काय करतो, पेरणाऱ्यास बीज आणि खाणाऱ्यास भाकरी दिल्या वाचून ती परत वर जाते. तुम्हाला माहिती आहे प्रियानो, मी जसं तुम्हाला सांगितलं की जे शेतकरी बी पेरते ते पावसामुळेच आलेले आणि प्रियानो जे भाकरी आपण खात आहोत
त्या भाकरी देखील आपल्याला यासाठी भेटते कारण पाणी होतं. प्रियानो, जर पाणी नाहीये तर भाकरी पण राहणार नाहीत आणि बी पण राहणार. आणि म्हणून खूप महत्वाची गोष्ट आहे की आपल्याला पाण्याची गरज आहे प्रियानो. हालेलुया. आणि म्हणून इथं आपण पाहतो की बायबल सांगतं पाऊस व बर्फ आकाशातून पडतात आणि पृथ्वी भिजवून तिला सफळ व हिरवगार करतात. प्रियानो, पावसाच्या द्वारे पृथ्वी सफळ होती आणि हिरवगार. हालेलुया. आता अजून एक महत्वाची गोष्ट प्रियानो, बायबल सांगतं 11व्या वचनामध्ये की त्याप्रमाणे माझ्या मुखातून निघणारे वचन होईल, ते माझी इच्छा पूर्ण केल्या वाचून व ज्या कार्यासाठी मी ते पाठवले ते गेल्या वाचून माझ्याकडे विफल होऊन परत येणार नाही. विचार करा प्रियानो, इथं बायबल सांगते की त्या पावसाप्रमाणे, त्या बर्फाप्रमाणे परमेश्वराच्या मुखातून निघणारे वचन होईल. हालेलुया. प्रियानो, देवाचं वचन हे त्या पाण्याप्रमाणे, आपण पाहतो देवाचं वचन त्या पावसाप्रमाणे, त्या बर्फाप्रमाणे. आणि आपण पाहतो त्या वचनाच्या द्वारेच इथं जसं बायबल सांगतं ना, ते माझी इच्छा पूर्ण केल्या वाचून व ज्या कार्यासाठी मी ते पाठवले ते केल्या वाचून माझ्याकडे विफल होऊन परत येणार नाही. तुम्हाला माहिती आहे प्रियानो की देवाचं वचन देवाने आपण पाहतो की त्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी या जगामध्ये पाठवले. तर बायबल सांगतं ना, ते माझी इच्छा पूर्ण केल्या वाचून व ज्या कार्यासाठी मी ते पाठवलं. तर एक गोष्ट ऐका, परमेश्वराने देवाचं वचन आपण पाहतो काहीतरी कार्य करण्यासाठी पाठवलं. हालेलुया. आणि आपण पाहतो परमेश्वराची इच्छा आहे. हालेलुया. इथं काय बायबल सांगतं ना, ते माझी इच्छा पूर्ण केल्या वाचून व ज्या कार्यासाठी मी ते पाठवले ते केल्या वाचून माझ्याकडे विफल. तुम्हाला माहिती आहे देवाचं वचन इथं बायबल सांगतं कधीही विफल होणार नाही. देवाच्या वचनामध्ये जे सांगितलेले ते पूर्ण होणार म्हणजे होणार. या जगातली कोणतीही परिस्थिती देवाच्या वचनाला अडवू शकते. आणि मग म्हणून इथं आपण पाहतो बायबल सांगते की ते विफल होऊन परत येणार नाही. हालेलुया. तर खरोखर प्रियानो, इथं आपण पाहतो की देवाचं वचन हे त्या पाण्याप्रमाणे, त्या पावसाप्रमाणे. हालेलुया. की जो पाऊस आपण पाहतो आताच आपल्या औरंगाबाद शहरामध्ये पडत आहे परमेश्वराच्या कृपेने. आणि खरोखर आपण आनंदी आहोत की खरोखर त्या पावसामुळं आपण पाहतो की आता आपल्याला खायला अन्न भेटणारे शेतकरी आपण पाहतो त्यांच्या शेतामध्ये पेरणी करणारे, आपल्याला पाणी भेटणारे, आपल्याला पिण्यासाठी पाणी भेटणारे आणि आपल्याला सर्व गोष्टींसाठी पाणी भेटणार. प्रियानो, आपण पाहतोय सर्व कशामुळे होते? त्या पावसामुळं. आणि आपण पाहतो की त्या पाण्यामुळे. बायबल सांगतो प्रियानो त्याप्रमाणे तसंच त्या पावसा समान आणि बर्फा समान देवाचं वचन. एक गोष्ट लक्षात ठेवा, आपल्या जीवनामध्ये कोणतंही कार्य होण्यासाठी देवाच्या वचनाची गरज आहे. देवाचं वचन जोपर्यंत आपल्या जीवनामध्ये नाहीये प्रियानो, तोपर्यंत आपल्या जीवनामध्ये कार्य होणार नाही. देवाचं वचन हे पाण्याप्रमाणे प्रियानो. जसं आपण पाहतो की आपल्याला रोज पाण्याची गरज आहे, तसंच आपल्याला रोज देवाच्या वचनाची गरज आहे. आणि हे देवाचं वचनच आपल्या जीवनामध्ये देवाचं कार्य करणार आहे. तुम्हाला माहिती आहे आपण पाहिलं ते माझी इच्छा पूर्ण केल्या वाचून. तुम्हाला माहिती आहे देवाची इच्छा. आता महत्वाची गोष्ट, देवाची इच्छा काय आहे? देवाची इच्छा काय आहे? देवाची इच्छा कोण पूर्ण करणार आहे माहिती तुम्हाला? देवाचं वचन पूर्ण. पण देवाची इच्छा काय आहे तुम्हाला माहिती? प्रभूने शिकवलेली प्रार्थना तुम्हाला आठवत असेल. बायबल सांगतं ना की येशूने त्याच्या शिष्यांना प्रार्थना शिकवली, हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाव पवित्र मानले जाऊ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वी हो, तुझ्या इच्छेप्रमाणे हो. तर आपण पाहतो देवाची इच्छा काय? जसे स्वर्गात तसे पृथ्वी हो, तुझ्या इच्छेप्रमाणे हो. प्रियानो, देवाची हीच इच्छा आहे की जसं स्वर्गामध्ये आहे तसे या पृथ्वीवर. आणि स्वर्गामध्ये काय आहे प्रियानो? स्वर्गामध्ये जर तुम्ही प्रकटीकरणाच्या पुस्तकामध्ये बघितलं, तुम्ही पाहाल स्वर्गामध्ये आपण पाहतो कोणतंही दुःख नाही.
स्वर्गामध्ये आपण पाहतो कोणतेही आजार नाहीये, स्वर्गामध्ये आपण पाहतो शाप नाही, स्वर्गामध्ये मृत्यू नाही, स्वर्गामध्ये गरिबी नाही, स्वर्गामध्ये आपण पाहतो प्रियांनो कोणत्याही गोष्टीची कमी नाही, स्वर्गामध्ये सर्व आशीर्वाद, स्वर्गामध्ये स्वतः देव आहे आणि त्या देवाच्या सानिध्यामध्ये तो प्रत्येक व्यक्ती राहणार. प्रियांनो, आता बायबल सांगतं देवाची हीच इच्छा आहे की आपण पाहतो की जसं स्वर्गामध्ये आहे तसं या पृथ्वीवर राहावं. हालेलुया. पण जसं स्वर्ग आहे तसं जर ही पृथ्वी जर आपल्याला होताना, विशेष करून तुमचं जीवन होताना जर तुम्हाला पाहायचं असेल तर हे सर्व केवळ देवाच्या वचनाच्या द्वारे होणार आहे. प्रियानो, तुम्हाला माहिती आहे का की बायबल सांगतं ना, ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्ताने तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी क्रूस खांबावर बलिदान केलं, त्याचं रक्त सांडलं. प्रियानो, ज्यावेळेस तो मरण पावला आणि तिसऱ्या दिवशी पुन्हा जिवंत झाला, त्याच्या बलिदानाच्या द्वारे, त्याच्या रक्ताच्या द्वारे ज्यावेळेस येशूने त्या क्रूस खांबावर बलिदान केलं, बायबल सांगतं तुमचे आणि माझे सर्व पाप क्षमा झाले. इतकंच नव्हे, येशूला बसलेल्या फटक्यांच्या द्वारे बायबल सांगतं तुम्हाला आणि मला आरोग्य मिळालेलं आहे. बायबल सांगतो तो त्या क्रूस खांबावर शापित झाला की तुम्ही आणि मी आशीर्वादित व्हावं. तो आपल्यासाठी दरिद्री झाला की आपण धनवान व्हावं. तुम्हाला माहिती प्रियांनो, देवाची ही इच्छा आहे आणि देवाने आपल्याला सर्व त्याच्या आशीर्वादाने भरलेले. पण खूप महत्वाची गोष्ट प्रियांनो ना, अनेक जण, अनेक विश्वासणारे आज म्हणत आहेत प्रियांनो की कसं माझ्या जीवनामध्ये तर अजून आजार आहे, माझ्या जीवनामध्ये अजून समस्या आहे, येशूने तर बलिदान केलं, येशूने तर माझ्यासाठी रक्त सांडलं, माझा विश्वास आहे, माझा विश्वास आहे येशूला बसलेल्या फटक्याने मला आरोग्य मिळालं, पण अजून माझ्या जीवनामध्ये ते मिळालं नाही. प्रियांनो, तुम्हाला माहिती आहे का, ज्या वेळेस आपण हे बोलतो हे मला मिळालं नाही, ते आपल्याला मिळणार नाही. आणि प्रियांनो, एक गोष्ट महत्वाची, येशूने बलिदान केलं, रक्त सांडलं, त्याने आपल्याला सर्व काही दिलेले आहे, पण त्या सर्व गोष्टी आपण पाहतो ते जे सर्व कार्य आहे हे देवाच्या वचनाच्या द्वारे होणार आहे. प्रियांनो, हे सर्व कार्य कशाच्या द्वारे होणार आहे? परमेश्वराच्या वचनाच्या द्वारे होणार आहे. ते देवाचं वचन प्रियांनो आपल्या जीवनामध्ये कार्य करणार आहे. मी तुम्हाला एक उदाहरण दाखवतो. आपण जर स्तोत्र संहिता 107 वचन, 107 स्तोत्र संहिता 107, आणि यावेळेस प्रियांनो आपण यावेळेस एक वचन वाचूया. वीस वचन आपण वाचू. तो आपले वचन पाठवून त्यांना बरे करतो, नाशापासून त्यांचा बचाव करतो. बायबल इथं सांगतो प्रियांनो, तो आपले वचन पाठवून त्यांना बरे करतो, नाशापासून त्यांचा बचाव करतो. प्रियांनो, देवाचं वचन ज्यावेळेस आपल्यापर्यंत येते, तर बायबल सांगतो तो आपले वचन पाठवून त्यांना बरे करतो. देवाचं वचन आपल्याला आरोग्य देतं. तुम्ही जर प्रियांनो आपण जर नीतिसूत्र 4 अध्याय 20, 21 आणि 22 वचन वाचलं, तिथे बायबल सांगतं माझ्या मुला माझ्या वचनाकडे लक्ष लाव, माझ्या सांगण्याकडे कान दे, माझं वचन तुझ्या डोळ्यासमोरून जाऊ नकोस, तर हे तू आपल्या अंतःकरणामध्ये ठेव. कारण जितक्यांना हे वचन लागतं तितक्यांना ते जीवन देतं आणि त्यांच्या संबंध देहाला आरोग्य देतं. हालेलुया. तर आपण पाहतो ज्यावेळेस हे वचन आपल्याला लागतं, हे वचन आपल्या जीवनाला आपण पाहतो आपल्या ज्यावेळेस हे आपल्याला लागतंय, हे वचन आपल्याला जीवन देतं आणि आपल्या शरीरामध्ये आरोग्य देतं. हालेलुया. खरोखर हिब्रू भाषेमध्ये आपण पाहतो, जर बघितलं तर तिथं जो शब्द आहे की हे वचन तुम्हाला माहिती आहे का, आपल्या शरीराला औषधा समान आहे. तुम्हाला माहिती आहे, जसं आपण औषध घेतो आणि आपल्याला आरोग्य भेटतं, त्याच रीतीने ज्यावेळेस आपण देवाचं वचन प्रियांनो आपण रोज मनन करतो, रोज आपण आपल्या मुखाने कबूल करतो, हे वचन आपण आपल्या अंतःकरणामध्ये ठेवतो,
आणि ज्यावेळेस हे वचन आपल्या मनामध्ये, अंतःकरणामध्ये आणि मुखामध्ये राहायला लागतं, हे वचन आपल्या जीवनामध्ये प्रियानो अद्भुत कार्य करतं. हे देवाचं वचन आपल्या जीवनामध्ये आरोग्य देतं. प्रियानो, तुम्हाला माहिती आहे, काही दिवसांपूर्वी असं झालं की माझ्या पायाच्या टाच आहे, दोन्ही पायाच्या टाच या दुखत होत्या. आणि त्यावेळेस 2-3 दिवस त्या दुखल्या. आणि ज्यावेळेस त्या दुखल्या, मी विचार करायला लागलो. आणि त्यावेळेस पवित्र आत्म्याने मला सांगितलं, तू देवाचं वचन कबूल कर, देवाचं वचन बोल. तू येशूच्या नावामध्ये काय कर ना, जे सर्व वेदना तुझ्या टाचेमध्ये आहेत त्यांना बाहेर जाण्यासाठी आज्ञा दे. आणि प्रियांनो, त्या दिवशी मी काय केलं माहिती, माझ्या टाचेमध्ये ज्या वेदना आहेत त्यांना येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये माझ्या टाचेमधून बाहेर जाण्याची आज्ञा दिली. आणि मी देवाचं वचन कबूल करायला लागलो. हो येशू, तुला बसलेल्या फटक्यांनी, तुला बसलेल्या माराने मला आरोग्य मिळाले. आणि प्रियांनो, ज्यावेळेस मी हे वचन कबूल करायला लागलो, जस्ट दुसऱ्या दिवशी प्रियांनो, परमेश्वराने माझ्या दोन्ही ज्या पायाच्या टाचा आहेत त्यांना स्पर्श केलं आणि लागलेच मला आरोग्य मिळालं. का? कारण प्रियांनो, देवाचं वचन हे आरोग्य देणारं वचन. प्रियांनो, आपण बघितलं यशायाच्या पुस्तकामध्ये ना, की आपण पाहतो जे सर्व कार्य होणारे ते सर्व कार्य केवळ आणि केवळ परमेश्वराच्या वचनाच्या द्वारे होणार. इथं बायबल सांगतं ना, त्याप्रमाणे माझ्या मुखातून निघणारे वचन होईल, ते माझी इच्छा पूर्ण केल्या वाचून व ज्या कार्यासाठी मी ते पाठवले. मग तुम्हाला माहिती आहे, देवाची इच्छा, जसं मी तुम्हाला सांगितलं, देवाची इच्छा काय? जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर हो. प्रियांनो, देवाची इच्छा आहे की खरोखर येशू ख्रिस्त बोलला, मी यासाठी आलो की तुम्हाला जीवन आणि विपुलपणाचं जीवन मिळावं. प्रियांनो, देवाची इच्छा आहे की तुम्हाला आरोग्य असावं. त्या देवाची इच्छा आहे प्रियांनो, तुमच्या जीवनामध्ये शांती असावी, तुमच्या जीवनामध्ये बरकत असावी, तुमच्या जीवनामध्ये समृद्धी असावी, तुमच्या जीवनामध्ये शांती असावी. प्रियांनो, तुम्हाला आणि मला काय करायचंय? त्या परमेश्वराच्या वचनावर विश्वास ठेवायचा. आणि मग म्हणून प्रियांनो, इथं आपण बघतो, बायबल सांगत आहे ना, की त्याप्रमाणे माझ्या मुखातून निघणारे वचन होईल, ते माझी इच्छा पूर्ण केल्या वाचून व ज्या कार्यासाठी. प्रियांनो, ऐका, इथं बायबल सांगत आहे ज्या कार्यासाठी देवाने त्याचं वचन आपल्या जीवनामध्ये कार्य करण्यासाठी पाठवलं. प्रियांनो, आज अनेक लोक बोलत आहे, देवाने माझ्या जीवनामध्ये कार्यच केलं नाही, देवाने येशूवर विश्वास केला पण देवाने माझ्या जीवनामध्ये कार्य केलंच नाही, देवाने माझ्या जीवनामध्ये काही सुख आणले नाही, माझ्या जीवनामध्ये काही यश आलं नाही, माझ्या जीवनामध्ये अजून संकटच आहेत, माझ्या जीवनामध्ये अजून प्रॉब्लेमच आहेत. मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो प्रियांनो, देवाने जे कार्य करायचे ते सर्व कार्य आपल्या जीवनामध्ये केलेले आहे. आणि देवाने आता तुम्हाला आणि मला प्रियांनो हे वचन दिलेले आहे. हे वचन का दिलं माहितीये का? की तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये सुख यावं आणि यश यावं. पण हे सुख आणि यश येण्यासाठी आपण एक वचन वाचूया. आपण जर यहोशुवा याचा पहिला अध्याय, यहोशुवा याचा पहिला अध्याय आणि यहोशुवा याचा पहिला अध्याय आणि 8 वचन. नियमशास्त्राचा हा ग्रंथ तुझ्या मुखी सदैव असू दे. त्यात जे काही लिहिले आहे ते तू काळजीपूर्वक पाळ आणि रात्रंदिवस त्याचे मनन कर, म्हणजे तुझा मार्ग सुखाचा होईल व तुला यश प्राप्ती होईल. प्रियांनो, बायबल सांगतं नियमशास्त्राचा हा ग्रंथ तुझ्या मुखी सदैव असू दे. त्यात जे काही लिहिले आहे ते तू काळजीपूर्वक पाळ आणि रात्र आणि दिवस त्याचे मनन कर, म्हणजे तुझा मार्ग सुखाचा होईल व तुला यश प्राप्ती घडेल. प्रियांनो, आपल्या सर्वांना सुख पाहिजे, आपल्या सर्वांना यश पाहिजे आणि परमेश्वराने ते ऑलरेडी आपल्याला दिलेले. ज्यावेळेस येशूने क्रूस खांबावर ते बलिदान केलं, आपले पाप क्षमा केले आणि आपण पाहतो आपल्याला त्या नियमशास्त्राच्या शापापासून मुक्त केले. पण आता तुमचं आणि माझी एक जबाबदारी आहे. प्रियांनो, तुमची आणि माझी जबाबदारी काय? की देवाचं हे वचन, नियमशास्त्राचा हा ग्रंथ
आपल्या मुखामध्ये सदैव राहावं. देवाचं वचन हे आपल्या मुखामध्ये पाहिजे. आपल्या मुखामध्ये देव जे सांगतो त्याच्या विरुद्ध शब्द नाही पाहिजे. आपल्या मुखामध्ये असे शब्द नको, मला काय बरंच वाटत नाहीये, माझ्या जीवनामध्ये काय आशीर्वादच नाहीये, देवाने मला सोडून टाकले, माझ्या जीवनामध्ये दुःख आहे, माझं नशीबच फुटकंय. बायबल सांगतं देवाने तुम्हाला आणि मला आशीर्वादित केलेले आहे आणि देवाने त्याच्या वचनामध्ये जे लिहिले ते आपल्याला आपल्या मुखाने नेहमी आणि नेहमी बोलायचं. इथं बायबल सांगतं ना की नियमशास्त्राचा हा ग्रंथ तुझ्या मुखी सदैव असू दे. त्यात जे काही लिहिले आहे ते तू काळजीपूर्वक पाळ. देवाचं वचन काळजीपूर्वक पाळ. पण खरं पाहायला गेलं तर हे देवाचं वचन आपल्या ऍक्च्युली खरं पाहायला गेलं ना इंग्लिश बायबल मध्ये जरा वेगळं लिहिलेलं आहे. आपण पाहतो नियमशास्त्राचा हा ग्रंथ तुझ्या मुखी सदैव असू दे, रात्रंदिवस त्याचे मनन कर. तर प्रियानो आपल्याला काय सांगितलं, देवाचं वचन काय कर, आपल्या मुखामध्ये ठेव आणि रात्रंदिवस काय कर, त्याचे मनन कर. त्याचा परिणाम काय होईल माहिती तुम्हाला? त्याचा परिणाम हा होईल की तुम्ही देवाच्या वचनाप्रमाणे कृती करायला लागाल. कारण जे तुम्ही तुमच्या मनामध्ये भरणारे दिवस आणि रात्र तेच तुमच्या कृतीच्या द्वारे बाहेर प्रगट होणार आहे, तुमच्या शब्दांच्या द्वारे प्रगट होणार आहे, तुमच्या पाहण्याच्या द्वारे, ऐकण्याच्या द्वारे, चालण्याच्या द्वारे प्रगट होणार आहे. कारण जसं आपण पाहतो ना, जे आपण आपल्या मनामध्ये भरू तेच आपल्या शरीराच्या द्वारे प्रगट होईल. दुसऱ्या शब्दामध्ये सांगायचं तर विचार करा, आपण आपला मोबाईल असेल आणि तुमच्या मोबाईलच्या मेमोरीमध्ये प्रियानो तुम्ही जे डाटा जे टाकता, तुम्ही जे मेमोरी कार्ड मध्ये भरता, जे गीत भरता ना, जे व्हिडिओ टाकता, तेच व्हिडिओ आणि तेच आपण पाहतो की गीत तुमच्या मोबाईल मधून काय होणार आहे, प्रगट होणार आहे. ज्यावेळेस तो मोबाईल वाजणार आहे त्याच्यामध्ये जे गिफ्ट टाकलेले तेच वाजणार आहे, दुसरं नाही वाजणार आहे. तुम्ही असं बोलू शकत नाही अचानक, अरे कसं काय आपोआप, मी तर हे मेमरी कार्ड मध्ये टाकलं नव्हतं ना, आपोआप हे दुसरं कसं काय सुरू झालं. प्रियानो त्याच रीतीने बायबल सांगतं आपल्याला काय करायचंय, हे देवाचं वचन आपल्या मुखामध्ये सदैव पाहिजे. या वचनाप्रमाणे आपल्याला रात्रंदिवस त्याचं मनन करायचंय. आणि ज्यावेळेस आपण हे करणार आहे, आपण खरोखर हे देवाचं वचन आपल्याला सहाय्य करणार आहे की आपण त्या वचनाप्रमाणे कृती करावं. पण इतकंच नाही प्रियानो, इथं बायबल सांगतं म्हणजे तुझा मार्ग सुखाचा होईल व तुला यश प्राप्ती होईल. प्रियानो, देवाची योजना आहे की तुमचं जीवन सुखाने आणि यशाने भरलेलं असावं. काही लोक आपण पाहतात की सैतान, मी असं बोलेल की सैतान अनेकांना बहकवतो, बोलतो लोकांना, तो बोलतो देवाच्या जवळ जाऊ नका, तुम्ही जर देवाच्या जवळ गेला तर दुःख येईल. मी तुम्हाला सांगतो प्रियानो, देवाच्या तुम्ही जितकं जवळ जाल, तुम्ही त्याच्या वचनामध्ये जितकं वाढाल तितकं तुम्ही तुमच्या जीवनामध्ये आशीर्वादित व्हाल. इथं बायबल सांगतं की म्हणजे तुझा मार्ग सुखाचा होईल व तुला यश प्राप्ती होईल. तर खरोखर प्रियांनो आपण पाहतो हालेलुया ना, की देवाचं वचन म्हणून हे खूप महत्वाचं आहे. हे देवाचं वचन आपल्या जीवनामध्ये कार्य करणार आहे. तुम्ही बोलता देव कार्य करत नाहीये. प्रियांनो, देव कार्य करत नाही असा प्रश्न नाहीये. प्रियांनो, तुम्ही ते वचन तुमच्या मुखामध्ये ठेवत नाहीये, तुम्ही त्या वचनावर मनन करत नाहीये. आणि प्रियांनो, तुम्ही ना ज्यावेळेस आपण हे वचन आपल्या मुखामध्ये ठेवत नाही, आपण आपल्या मनामध्ये ठेवत नाही, परिणाम काय होतो, आपण देवाच्या वचना विरुद्ध वागतो, आपण पाप करतो आणि आपल्या जीवनामध्ये काय येतं, आपल्या जीवनामध्ये दुःख आणि शाप येतात. पण खरोखर आजपासून जर तुम्ही निश्चय केला, नाही आजपासून मी देवाचं वचन माझ्या मुखामध्ये ठेवणार आहे, देवाचं वचन मी माझ्या मनामध्ये ठेवणार आहे, देवाचं वचन मी माझ्या अंतःकरणामध्ये ठेवणार आहे. आणि प्रियांनो, ज्यावेळेस आपण देवाच्या वचनामध्ये आपण दिवस आणि रात्र मनन करणार आहे, देवाच्या वचनावर प्रियांनो आपण आपलं लक्ष लावणार आहे, हे देवाचं वचन तुमच्या जीवनामध्ये प्रियांनो यश आणणार आहे, तुमच्या जीवनामध्ये प्रियांनो सुख आणणार आहे. इनफॅक्ट आपण यशया 55 मध्ये जसं बघितलं प्रियांनो, हे जे देवाचं वचन प्रियांनो आपल्या जीवनामध्ये जसं आपण आता वाचलं की काय करणार आहे,
की माझी इच्छा पूर्ण केल्यापासून व ज्या कार्यासाठी मी ते पाठवले, देवाने हे वचन कार्य करण्यासाठी पाठवले. प्रियांनो, अनेक जण आपण पाहतो ना,